या ठिकाणी मी कधीच दम दिलेला नाही, पण आज थोडासा दम मी देतोय की बाजारात जर का माझ्या शिवसैनिकाच्या विरोधात जर का एकाने बंडखोरी केली ना तर अजून 4 वर्ष किशोरप्पाचे. मी खरं सांगतो, मी देवाच शपथ, मी कार्यक्रमात नाही टाकू देणार. अनेक उभाटाचे नाव घेत नाही, पण सगळ्यांना माहिती, अरुण पाटील असतील, गणेश अण्णा असतील, जेवढे उभाटाचे राष्ट्रवादीचे अनेक प्रवक्ते वक्ते, यांनी माझा काय साधा पाटा पाडला होता का? पण मी सगळ्यांना घेतला, कारण मला पक्ष वाढवायचा आहे. पण त्या विरोधक राहिल्यावर काय म्हणून पूजा करतील तो मग गायला देतील. आपण जे मान्य केलं, त्या भावनेच्या भरात तिकडे थांबले होते. आज त्यांना पटलं. जेव्हा वैशुताई तिकडे गेली ना, अरे त्यांनी सांगितलं, तिने बोलवलं की आता माझ्या सोबत या. अरे ज्या भाजपशी आमचं आयुष्यभर जमलं नाही, ज्यांनी आयुष्यभर आमच्याशी गद्दारीच केली, त्यांच्या बरोबर तू आम्हाला बोलवते. मग त्या किशोरप्पांनी आमचं काय वाकडं केलं होतं, अशा पद्धतीचं उत्तर देणारे हे आमचे नेते आहेत. मग एकटीच गेली झेंडावर पंढरपूर करत, कोणीच नाही. पण मी आज बांधवलं, या किशोरप्पांनी सहन केलं, या सगळ्यांना पुन्हा शिवसेनेत घेतलं. पण इथे आज माझी प्रतिष्ठा आहे. इथे मी महाराष्ट्रातला पहिला आमदार हा निर्णय घेणारा. उद्या माझं काय होईल मला माहित नाही, पण मी हे माझ्या शिवसैनिकांकरता घेतलेला हा निर्णय आहे. माझा हा तळागाळातला शिवसैनिक आहे, त्याला मी उमेदवारी देणार आहे. इथे कुठल्याही भावना चालणार नाही आहे. इथे विजयाचं गणित मी पाहणार आहे. इथे पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका सगळा सर्वे होणार आहे. कदाचित एखादी चूक सुद्धा माझ्याकडून होऊ शकणार आहे. पण माझी हात जोडून विनंती आहे की बांधवांनो, ज्याच्यावर अन्याय होईल, ज्याला कदाचित उमेदवारी मिळणार नाही, त्याला 100% न्याय देण्याचं काम हा किशोरप्पा येणाऱ्या काळामध्ये करेल, अशी ग्वाही देत असताना या ठिकाणी मी कधीच दम दिलेला नाही, पण आज थोडासा दम मी देतोय की बाजारात जर का माझ्या शिवसैनिकाच्या विरोधात जर का एकाने बंडखोरी केली ना तर अजून 4 वर्ष किशोरप्पाचे. मी खरं सांगतो, मी देवाच शपथ, मी कार्यक्रमात नाही टाकू देणार. कारण हे किशोरप्पा करता नाहीये, हे तुमच्या माझ्या तळागाळातल्या माता भगिनी कार्यकर्त्यांकरता आहे.